जयेशला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याचा फोटो लावण्यात आलाय. किती जवळ होता या मनोरपाडा गावातील आणि गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या खेळाडूंच्या. मागील वर्षी मला वाटते थोडे मॅचपासून लेट येत होते तरी सुद्धा त्यांना त्यांचा खेळ बघायचा होता आणि हे व्यासपीठ गजबजलेलं होतं. हे आम्ही सर्वांनी बघितलंय. असंख्य आठवणी आहेत. असा कोणता खेळाडू नाही जो त्याला मिस करत नाही. वी मिस यू जयू. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या म्हणजे शेवटच्या लॉटला मला वाटतं सुरुवात झाली आणि पहिला प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलाय पहिलं षटक घेऊन. त्याच्यासमोर दीपक बांबरे आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बारोंडा माऊली एक जुना संघ आहे फुलपाड्यामध्ये. हो, यावेळचा चेंडू उजव्याष्टीच्या जास्तच बाहेर जातोय आणि बाहेर जात असताना वाईटचा इशारा पंचांकडून येत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धापलकामध्ये ॲड होईल. दीपक बांबरे आणि विजय. बारोंडा माऊलीला दीपक बांबरे आल्यानंतर काहीशी बळकटी त्या बॅटिंग ऑर्डरला आलेली असणार आहे. बारोंडा माऊली म्हटलं की मला एक मॅच आठवते 2-3 वर्ष तुम्ही मागे जाल किंवा 4 वर्ष. त्यावेळेला विजयनगर कोकणनगर इथे ती एक काँग्रेस कमिटीच्या वतीने ती स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि त्या मॅचमध्ये खेळत असताना या बारोंडा माऊलीच्या संघाचा परफॉर्मन्स अक्षय गांगण, रवी आणि अशोक किणी हे सगळे खेळाडू तिथे खेळत होते आणि त्यांनी दाखवलेला तो खेळ मला वाटते 3रा प्राइज त्यावेळेला बारोंडा माऊलीने जिंकला होता आणि खूप चांगला खेळ प्रभावित करणारी कामगिरी होती. दीपक बांबरे हा त्यांच्यामध्ये ॲड होणारा खेळाडू जो जोधानी माऊलीमध्ये अगोदर खेळायचा. विजय सावंत, आकाश साळुंके आणि दीपक बांबरे हे त्रिकूट होतं. एक गाडी हो इनसाइड आउट. चेंडू हवेत. फलंदाज बाद. दीपक बांबरेला मैदान सोडावं लागतंय. गॉल. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त. थँक्यू. गुरुदत्त क्रिकेट क्लब एक नंबरचा संघ. काय त्याचं एक कारण आहे. कारण त्यांनी 1 लाखाची स्पर्धा जिंकली आहे. 1 लाखाची स्पर्धा जिंकली आहे. 5 चेंडू 5 विकेटचा विक्रम त्यांच्या संघामधील खेळाडूच्या नावे आहे आणि आज पहिला क्वालिफाय होणारा संघ सुद्धा गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे. आणि आयोजनामध्ये त्यांचं काही प्रमाणात हात पकडणं थोडं मुश्किल आहे. काही गोष्टी ते इतक्या युनिक आणि चांगल्या करतात जे कोणाच्या लक्षात नसतात. यावेळेला चेंडूला लेफ्ट करत असताना पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने जातो चेंडू. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होते. जय आला बॉलिंग मार्कवरती. हो, यावेळचा चेंडू जयने पुन्हा एकदा चांगला हाताळलाय. निर्धाव स्वरूपाचा येतोय. नितेश हलक्या हाताने खेळले चेंडूला सिंगल धाव येते. विजय आता स्ट्राईक एंडवरती येतील. विजयची बॅटिंग PPLच्या पहिल्या पर्वामध्ये बघितली होती. काय बुलेट स्ट्रोक लगावत होते. नितेश पाडेकर दुसऱ्या एंडला त्याला साथ देण्यासाठी आलेले आहेत. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धावाने धावफलक पुढं जाईल. बघाचपर्यंत जो ई ग्रुपमधला खेळ काहीसा बघायला मिळत होता बाकीच्या टीमचा तो खरोखरच कौतुकास्पद होता. प्रत्येक सामना हाय व्होल्टेजच्या दिशेने जातो असं वाटत होतं. आणि आता या 3ऱ्या ग्रुपमध्ये येत असताना 9 स्टार वर्सेस सायबा आपण तयार राहायचं आहे. JSM बोळिंज आणि बारोंडा माऊली यांच्यामधील ही मॅच आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जय जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग करत असताना एका धावेसाठी सिंगल.
शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 9 धावा आणि त्यानंतर 10वी धाव या शेवटच्या चेंडूवरती घेतली जाते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा एका गाड्याच्या पतनानंतर बारुंडा माऊली. विरार क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय सुजितजी केसरी यांचे या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल सुजित केसरी आपण येऊन स्थानापन्न व्हायचे. भाऊ मात्र आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सुजित यांचं आगमन गुरुदत्त प्रीमियर लीगच्या नंतर पहिल्यांदा मला वाटतं या हॉस्पिटलवरती झालं. सुजित वेलकम. निखिल बॉलिंग मार्कवरती आला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटला प्रतीकच्या आणि प्रतीकला बॅक केलाय स्वरूप दाभाडे याने. JSM म्हटले की आशुतोष प्रभुळकर, JSM म्हटले की स्वरूप दाभाडे, दिनेश गुप्ता, प्रदीप ही सगळी नावं डोळ्यासमोर येतात. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ओ या बात आहे. प्रदीपचं नाव घेतलं आणि प्रदीपने चेंडूला अडवलं. शानदार फिल्डिंग. 12 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ आणि या 2 चेंडूच्या खेळानंतर आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातो विजयकडून हे बघावं लागणार आहे. यावेळेला विजयने समोर मारण्याचा प्रयत्न. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या वेळेला C फॉर्मॅटची स्पर्धा तुम्ही खेळतात त्यावेळेला सर्वात सेफ झोन कोणता आहे? नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर आणि अंपायरच्या मधून चेंडूला जर तुम्ही माराल तरच तुम्हाला तो चौकार मिळतो. हा सेफ झोन आहे. आता त्या सेफ झोनची जागा जरी कमी असली तरी सुद्धा त्यालाच तुम्हाला टार्गेट करावं लागतं. असंख्य खेळाडू आहेत जे खेळाडू त्या क्षेत्राला अचूकपणे क्लिअर करतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रदीपने फेकी केली आणि जोपर्यंत विजय पोचतील मला वाटतंय काम तमाम झालंय आणि फलंदाज बाद. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी थँक्यू. जॉन्टी नाचण्यासाठी थांबले होते पण गेले. मनीष नाही आहेत आमच्या इथे. मनीष यांनी सांगितलं होतं की जॉन्टी शेवटी नाचूनच जाणार आहेत. 12पटू अक्षय गांगण मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अक्षय आल्यानंतर त्यांच्याकडून मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा. नितेश मैदानात अजूनही आहे. नितेश पाटेकर जो मध्येच ब्लास्ट लागवणं जाणतो. यावेळेला जयने फेकी केली आहे. अक्षय जसा आला तसा माघारी परततोय. षटक क्रमांक काय झालं? चला ओव्हर संपली आहे तिसरी आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर समोर डाऊन दी ग्राउंड आशुतोष प्रभुळकर चेंडूला अडून फेकी झाली आहे. दोघे एका एंडला. घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात आणि त्याप्रमाणे बारुंडा माऊलीच्या आता एकामागोमाग विकेट येत आहेत. अजून एक विकेटचा पद नितेश पाटेकर मैदानाबाहेर बाद. फलंदाज नाव सांगायचंय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला इनसाइड आउट चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीसे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती.
ओ इनसाइड आउट खेळायचं होतं, चेंडूला पाठवलं सरळ बॉर्डरलाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. धावन केले एवन जोडी या संघाची. जय बजरंग बली बी टीम मोरसई गावाची, भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. अशोक किणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अशोक बॅकफुटवरती गेले, त्या अगोदर चेंडूने गाठली एसटी, म्हणजेच काय तर फलंदाज बाद. अजून एका विकेट बटन गॉन. रवी म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 17 वरती धावफलक स्थिरावलेले थांबलेलं आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आशूने चेंडूला अडवलं, फेकी केली आहे, फलंदाज बाद. 18 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते JSM या संघासमोर बारुंडा माऊली या संघाच्या वतीनं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. यानंतर होणारी मॅच 9 स्टार वर्सेस सायबा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. टॉस का बॉस खाली करायचा आहे. समोरील दर्शक आपण बाजूला व्हायचंय. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल सुजित केसरी यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. एकदा रोहित सुजित केसरी यांच्या शुभाचे टॉस केला जातोय. गुरुदत्त असा कॉल आणि गुरुदत्त आलाय. धन्यवाद सुजित. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. हेमंत टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा. 9 स्टार कडून खेळताय मनलपाड्याच्या मैदानावरती. मला वाटते असोसिएशन झाल्यापासून पहिल्यांदा आपल्या घरच्या टीम बरोबर खेळताय. कशा प्रकारची एक्साइटमेंट आहे या स्पर्धेला खेळण्यासाठी आणि कशी तयारी आहे? एक्साइटमेंट तर खूप आहे आणि मनलपाडा खेळायचीच होती 9 स्टार सोबत. शेवटी आलो एकत्र. आज करून जाऊ काहीतरी. समोर सायबाची टीम आहे आणि सायबाच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सायबा खूप चांगला संघ आहे. खूप चांगले प्लेअर आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना जेवढं होईल तेवढा कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मनवेलपाड्यामध्ये आलेल्या सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा ही स्पर्धा भरवली गेली आहे. कसं वाटतं इथं आल्यावर? मनवेलपाडा दरवर्षी चांगलं आयोजन करते, तसंच यावर्षी खूप चांगलं आयोजन आहे. यावर्षीची आउटफील्ड खूप सुंदर आहे, त्यामुळे खेळायला खूप मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मुजून राणेबिगीचा कौल हा विरुद्ध संघाच्या बाजूने गेलाय. पहिली बॅटिंग करायची. किती रन्स डोक्यामध्ये आहेत? आम्ही 30+ करू. या मैदानावरती खूप साऱ्या मॅचेस तुम्ही सुद्धा खेळल्या आहेत. एक वेळचे विजेते आहात आणि सुपर ओव्हर काय असते हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी अनुभवलेली आहे. सो या वेळेला कशा प्रकारची तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? यावर्षी तयारी तर खूप चांगलीच आहे. म्हणजे सगळे प्लेयर पण चांगले आहेत. म्हणजे यावर्षी आमचा पूर्ण स्क्वॉड चांगलाच आहे. तर आम्ही प्रयत्न करू पहिली मॅच जिंकू आणि क्वालिफाय होऊन पण. वसई तालुक्यातील एक उत्तम आयोजक म्हणून साहेबाची ओळख आहे. या वेळेला यावर्षी इकडे मनोलपाड्यामध्ये आल्यानंतर मनोलपाडा प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटलं? मनोलपाड्याची लीग तर चांगलीच असते. आम्ही एकदा फायनल पण मारली आहे, तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही यावर्षी क्वालिफाय होऊ आणि नक्की फायनलपर्यंत बोलू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. हेमंत वन्स अगेन विश यू ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम 9 स्टारने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम साहेबाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. एक चांगली मॅच यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच, तिथे धावांचा पाठलाग आहे 18चा. तो होतोय की नाही ते आपण बघणार आहोत. की त्या धावांचा बचाव होतोय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. जाऊयात सरळ
कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये आम्ही उपस्थित होणार आहोत. धन्यवाद. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावपलिकावरती आहेत. 18 चेंडू आणि 13ची गरज. मनोरपाडा प्रीमियर लीग गुरुदत्त क्रिकेट क्लबचं हे शानदार आणि बहारदार आयोजन. गेटच्या आतमध्ये आल्यानंतर समोर असलेली स्क्रीन आणि त्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेला आमचा खेळाडू कक्ष आणि त्यानंतर सगळ्या दर्शकांचं असलेलं त्या मैदानाच्या वरील खेळाडूंवरती लक्ष, ही खासियत या स्पर्धेची. यावेळेचा चेंडू जयचा बिलकुल फ्लॅट सबमरीन पद्धतीने बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय आणि फलंदाज बाद. चला बाद. जयला माघारी परतावं लागते. गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आलेत. आशुतोष प्रभुळकर त्याच्या खांद्याला खांदा लावून या चेसला अंजाम देण्यासाठी प्रदीप मैदानात आलाय. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. प्रसाद गावड यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय, पण अक्षय गांगणने त्यांच्याकडून मागून घेतला. 1 धाव. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला. जय चेंडूला अडवण्याचा. ओ जय नव्हे, जय इकडे कसा आला तरी म्हटलं. दीपू कवळी. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव. धावून कंप्लीट केली जाते. 8 धावा धावपलकावरती आहेत. सोपा रनचेस आहे. पहिली मॅच या ग्रुपमधील. हो, यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दीपू मात्र आज जोशामध्ये आहे. चेंडूला सातत्याने अडवण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आले. 2 षटकं संपलीत. 10 धावा धावपलिकावरती. JSM जय संतोषी माता बोळिंग्स. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना अशोक किणी यांच्या हातामध्ये चेंडू. नितेश पाटेकर, दीपू, विजय, अक्षय गांगण एका बाजूला आहेत. चला अशोकचा पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. टिपिकल प्रदीप. 6 फटका. चेंडू सीमारेखा पार. चौकार. या पालघर जिल्ह्याची शान. वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची. ओ यावेळेला बॅक टू बॅक 2 चौकार. प्रदीपने केलं आपल्या स्टाईलनं फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम JSM जय संतोषी माता बोळिंग्स या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय बारुंडा माऊली. हार्ड लक. विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. टीम सायबा